मताचा अधिकार का देऊ शकत नाही ही त्यांना मी तिथं विचारणा केली, वकिलांनी विचारणा केली, तरी पण त्यांनी खोट्या नोटिसा दाखवल्या, पैसे भरलेले नाही दाखवलं. म्हणलं नोटीस द्यायला 26 नंतर नोटीस द्यायचा आहे, 26 नंतर नोटीस द्यायचा आहे. मग ती नोटीस आज घडी केलं, बॅगेत टाकलं. म्हणजे अशा चुकीच्या पद्धतीनं अन्याय करायचं काम हे संचालक मंडळ करत आहे. मला एक सांगायचं आहे, आज एक्सपेन्शनवर धैर्यशील दादा बोलले, आज नामांकित कंपन्या, आज आजूबाजूला प्लॅन बघितलं तर अतिशय उत्तम 1 वर्षात 9 महिन्यात उभं केलेलं प्रकल्प आहे. आज हिजॅक सारख्या कंपनीनं, चांगल्या कंपनीनं त्या ठिकाणी टेंडर भरलेली होती. मी साखर आयुक्तांना 2 महिन्यापूर्वी टेंडरची कॉपी मागवल्या. तुमच्याकडे किती टेंडर आले, कसे आले आणि तुम्ही ह्याच कंपनीला का दिलं, त्याची काय कंपनीचा अनुभव काय बघितला संचालक मंडळाने, माहिती मला दिलेली नाही. म्हणजे तुमचे जर काय खरोखर तुम्ही जर पारदर्शक काम करत असता तर तुम्ही मला 1 मिनिटात माहिती द्यायला पाहिजे. पण आज तुम्ही कशासाठी लपवालपवी करताय. आणि ज्या कंपनी ब्लॅक लिस्ट मध्ये आहे, ज्यानं एक कारखाना बघायचा, धैर्यशील कदमानी दादांनी सांगितलं की ज्याने एक कारखाना फक्त उभारणी केली महाराष्ट्रामध्ये, त्या कंपनीला तुम्ही काम दिलं. त्याचबरोबर जो कंपनीचं आज ती कंपनी आहे त्याला बाहेरच्या राज्यामध्ये काम करत होती, त्याला नजर कायद्यामध्ये ठेवून त्या कारखान्याचं काम पूर्ण केलंय. अशा कंपनीला तुम्ही काम दिले. आज 50 वर्ष 54 वर्ष तुमच्यावर विश्वास ठेवला सभासदांनी, तुम्ही त्यांचा विश्वासघात केलाय. आज हिजॅक सारख्या, आज संग्राम भावना मी भेटलो मध्ये भाऊ, संग्राम भावना ती कंपनीचं टेंडर, कंपन्यांची मुलाखती म्हणजे टेंडर फायनल करायचं होतं. ज्यावेळेस संग्राम भाऊच्याकडे ज्या डोंगराईकर त्यांचा काय तो केन अॅग्रोला गेले होते व्हिजिट द्यायला, तिथून फोन लावला होता त्यांनी की माझं 12 वर्ष कारखान्याचं काम, कारखाना पूर्ण चालू आहे, 9 महिन्यामध्ये उभारणी केल्या कारखान्याची. साहेब मी त्या कारखान्याचा सभासद आहे. मला असं वाटतंय की तुम्ही जरी 70-80 कोटीनं 25-50 कोटीनं जर ती महाग असली कंपनी तर त्याच कंपनीला तुम्ही काम द्या. कारण माझा अनुभव आहे, 12 वर्षात मी कुठलाही मेंटेनन्स आलेला नाही, 5 वर्षाची वॉरंटी घेते कंपनी. या सगळ्या गोष्टी सांगून सुद्धा तुम्ही आज सहकार मंत्री असताना त्या कारखान्याचं आज टेंडर एक मॅनेज करून दिलं, असा आमचा ठाम आरोप आहे. तुम्ही ब्लॅक लिस्ट मधल्या कंपनीला दिलं. अनुभवी संचालकाच्या हातात असतं. जरी साखर आयुक्तांनी टेंडर ओपन केलं, द्यायचं ठरवलं तर त्यावेळेस कमिटी असती, त्या संचालक मंडळाने निवडायचं असतं की त्याला अनुभव किती आहे, किती कारखान्याचं काम केलंय, त्याचं रिपोर्टेशन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघून टेंडर द्यायचं असतं. पण तुम्ही त्याचं काय बघितलं, कुठलं प्रकल्प जाऊन पाहणी केली, ह्याची माहिती दिली पाहिजे. मला फक्त सांगायचं आहे तुम्हाला की जो विश्वास ठेवलाय तुम्ही, तो विश्वास आता जर तुम्ही आज त्यांचा असाच पुढे ठेवला तर पुढे भविष्यामध्ये 750 कोटी रुपयाचं कर्ज आहे, 3 वर्ष एक्सपेन्शनला लागलेत. म्हणजे आपल्याला 100 ते 125 कोटी रुपये अंगावर पडलेत व्याजाचे. 45 कोटी रुपये, 450 कोटी रुपयाला व्याज आहे. ही सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज ताकदीनं आपण तुम्ही सर्वजण खरं तर गेले 2-3 महिने झाले यादी तुमच्याकडे पोच करून काही लोक भेटली, सरपंच या ठिकाणी उपसरपंच आहेत, सगळी तुमची मंडळी भेटली. त्या माध्यमातून तुम्ही एक प्रोत्साहन दिलं आणि तुमचं प्रश्न मांडण्याचं मला ताकद दिली. आज अशाच पद्धतीनं आज अनेक गोष्टी त्या 15 महिन्या 2 महिन्यामध्ये घडल्या. माझ्यावरती काय अपात्र करण्याचा प्रयत्न झाला, असू द्यात, त्याची काय अडचण नाही. पण मी त्या दिवशी सांगितलं, आजही सांगतोय, मी असू द्या, चुकीची माहिती कोण देत असेल, मी असू द्या नसू द्या, ही माझ्यावरचं सहकार्य आहे. मी ह्यांना ताकदीनं त्यांच्यावर उभा आहे, उचलून जाणार नाही. आणि मी सुरुवातीपासून सांगतोय की मी न्याय हक्कासाठी उभा आहे. मला तुमच्या न्याय हक्कासाठी बांधायचं आहे. मला निवडणूक लढायला मी आलो नव्हतो, मी तुम्हाला न्याय द्यासाठी आलो होतो. पण ही भूमिका खेळी जगावोगावी जाऊन तुमच्या इथं पण सभा झाली, त्याच्यात जाऊन सांगितलं की मी विरोधक आहे ते, आणि विरोधक या अशा टीका करतात. मग जरी हे विरोधक होते तर तुमच्याकडं तुमचा अहवाल तुम्ही वाचत नाही का? तुमच्या अहवालामध्ये 2000 तुम्ही भाषणामध्ये सांगताय
1984 पासून काय झालं, किती हेक्टर ऊस झाला, कशा पद्धतीनं आला, 1998 ला किती झाला, 2001 ला किती झाला, मग 2001 ला तुमच्याकडे 18,000 हेक्टरची नोंद होती, तर तुम्ही त्यावेळेस काय निर्णय घेतला नाही एक्सपेन्शनचा? तुम्ही 2005 ला का निर्णय घेतला नाही? 2020,000 हेक्टरची नोंद झाल्यानं, तुम्ही 22,000 23,000 हेक्टरची नोंद झाल्यानंतर तुम्ही 2010 ला का निर्णय घेतला नाही? ह्याचं उत्तर मला त्यांनी दिलं पाहिजे. तुम्ही आणि ते सांगतात की आम्ही एवढ्या कष्टातून लायसन मिळवलं, परवानगी मिळवली एक्सपेन्शनची, की आम्हाला सरकार त्यावेळेस नव्हतं आणि त्या सरकारने आम्हाला त्रास दिला. मी म्हणलं तुम्ही किती तारखेला गेला, किती सालामध्ये गेला भाऊ एक्सपेन्शनला? तर ते म्हणजे 2017 मध्ये. मग 1999 पासून 2014 पर्यंत तुमचं सरकार केंद्रात आणि राज्यात होतं, तुमचं मंत्री सहकार मंत्री वर केंद्रात कृषी मंत्री होती, तुम्ही झोप काढत होता का? मला त्याचं उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही चुकीच्या बातम्या पसरवू नका. तुम्ही 18,000 हेक्टरची नोंद 98 ला आहे, तुम्ही गमेवाडीच्या कुठेतरी सभा झाली त्या सभेत सांगताय. मग तुम्ही 7,000 TCDचा प्लॅन पीडी साहेबांनी केला, मग तुम्ही 30 वर्षात काय केलं त्याचं उत्तर पण तुम्ही दिलं पाहिजे. आज इथं येऊन तुम्ही सांगताय संस्थेच्या सर्वसाधारण सभेत पाणी पुरवठ्याच्या की मी ऊस तुमचा लिहू शकत नाही, तुम्ही शाळू करा, हायब्रिड करा. ही तुम्ही न्याय देता सभासदांना? एक्सपान्शनची भूमिका तुमची चुकीच्या पद्धतीने झालं. आज तुमच्या बाजूने 40,000 हेक्टर TCDचे प्लॅन्ट उभे राहिले तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये. किती कारखाने उभे राहिले? 5 कारखाने उभे राहिले. तुम्ही काय करत होता? सोनेरा निर्मिती झाली, 11,000 TCD वर गेला तुमच्या पाठीमागून 15 वर्षामध्ये. जयवंत शुगर 2,500वरून 7,500 5,000वर गेला. असे अनेक कारखाने आहेत बाजूला. शिवनेरी उभा राहिला, डोंगराई उभा राहिला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये. काय करत होता तुम्ही? बघत होता? आज हीच भूमिका जर तुम्ही प्रामाणिकपणे 2000 साली घेतली असती तर या तांबे भागातल्या एकाही शेतकऱ्याचा ऊस राहिला नसता. लोकांना न्याय करत द्यायचं काम तुमच्याकडून झालं नाही. तुम्ही ही निवडणूक लढणं तुमच्या, खरं तर तुम्ही या निवडणूक लढण्याच्या अधिकारात तुम्ही नाही. तुम्ही लोकांना, शेतकऱ्यांना, सभासदांना न्याय देऊ शकला नाही. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं तुम्ही स्वप्न, नाव फक्त स्वप्न घेऊन तुम्ही नाव घेऊन राजकारण केलं, पण त्यांचा विचार घेतला नाही, त्यांना बाजूला ठेवलं. आज तर त्याची ह्या निवडणुकीत तर तुम्ही त्यांचं नाव पुसण्याची भूमिका घ्यायला लागला. आज पीडी पाटील साहेबांच्या पीडी पाटील नावानं पॅनेल केलं, म्हणजे तुम्हाला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाचाही विसर पडलेला आहे. ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये आपण एक संघटित राहिलं पाहिजे. काही लोक चुकीच्या पद्धतीनं काय बातम्या पसरवतात. आज पॅनेल उभं करायसाठी निर्णय घेतला, सगळ्यांनी तुम्ही सांगितलं की लढलं पाहिजे. तुमच्या भागातली सगळी लोक त्या ठिकाणी आली होती, तुम्हाला विचारून आपण निर्णय घेतला त्या ठिकाणी. आणि त्यात माझ्यावर असं काल पण तुम्ही बघितलं की आमचा एक उमेदवार नेऊन त्याला पाठिंबा डिक्लेअर केला. म्हणजे समोर येऊन निवडणूक लढायची असती. आपण ग्रामपंचायतीला सुद्धा एखादा उमेदवार जर विरोधी पार्टीचा असला तर समोरासमोर लढतो, पण आपण एखाद्या उमेदवाराला बरोबर घेऊन जाऊन त्याला पाठिंबा जाहीर करत नाही. पुढच्या पॅनेलचं थोडंसं खच्चीकरण करण्याचं काम करत नाही. आपण प्रोत्साहन देतो. आपण निवडणुकीमधून, मतदानामधून आपण त्याला न्याय द्यायचं काम करतो. पण या चुकीच्या पद्धतीनं चाललेला आहे. तुम्ही कुणीही डगमगून जाऊ नका. आपले उमेदवार, काल मला तुमच्यातूनच फोन आला होता की आज दोन्ही पॅनेलपेक्षा तुमचे उमेदवार सरस आहेत, चांगले आहेत. आणि आज त्यांची ताकद आम्ही आज जी विद्यमान पॅनेलमध्ये लोक सांगतात की आमच्या पॅनेलपेक्षा तुमची लोक चांगले आहेत, काम चांगलं करतील, अनुभवी आहेत आणि साथ देणारे चांगले आहेत. आज भावांच्या त्या ठिकाणी आम्हाला साथ आहे. जयकुमार गोरे भाऊंची साथ आहे. भाव आहेत आमच्या बरोबर, धैर्यशील दादा आहेत, भीमराव काका आहेत, ज्यांनी या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासाठी त्यांच्या वयाच्या मतदानाच्या अधिकारापासून, म्हणजे त्यांना समजत असेल त्या वेळेसपासून संघर्ष केलेले लोक आपल्या बरोबर आहेत. आज काल आलेले लोक 2009 पर्यंत त्यांच्या स्टेजवर
त्यांच्या डिरेक्शन मध्ये आणि ते सांगतात की आम्हाला त्यांना ह्या कारखान्यातून हद्दपार करणार आहे, याव करणार आहे, त्याव करणार आहे. और त्या सभासदांच्या अडचणी समजून घ्या. त्यांना वारस नोंद करतात का, त्यांचं अपूर्ण शेअरचं काय परिस्थिती आहे, त्यांना काय अडचणी आहे, अशा पद्धतीनं ह्या अडचणी येऊन नाही लक्ष देता चुकीच्या गोष्टी काहीतरी बोलून जाऊन आपल्याला काहीतरी चुकीची भूमिका सांगून माझ्याकडे एवढं काय आहे, तेवढं काय आहे, एवढं सांगून लोकांना बरोबर घेऊन जायची भूमिका, कुठेतरी दिशाभूल करण्याची भूमिका आहे. आमची तुमच्यासाठी प्रामाणिक काम करण्याची भूमिका आहे. न्याय हक्कासाठी लढाईसाठी तुमच्या बरोबर आलोय. तुम्हाला न्याय देण्यासाठी आम्ही तुमच्या दारात आलोय. तुम्ही या आमच्या सर्व उमेदवाराला येणाऱ्या काळामध्ये आपण प्रत्येकानं आपल्या गावाची जबाबदारी घेऊन, भागाची जबाबदारी घेऊन आपण काळजीपूर्वक काम केलं पाहिजे. आज आम्ही सकाळपासून चारही गटाचं बैठका घेतल्या, प्रमुख लोकांच्या वर चर्चा केली, जबाबदारी दिलेली आहे. उद्या आपल्याला चिन्ह मिळते. आपण सगळ्यांनी ताकदीने या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. सगळ्यांनी या छोट्याशा वेळेत काल रात्री ठरलं, आपण सर्वजण एकत्र झाला, आम्हाला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल सर्वांचं मनापासून स्वागत आणि आभार मानतो. जय